वेलकम स्टुडंट इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण 7th स्टँडर्डचा सब्जेक्ट आहे सायन्स. तर या सब्जेक्टसाठीची तुमची जी फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन टेस्ट नंबर 1 म्हणजेच आकारिका मूल्यमापन चाचणी क्रमांक 1, त्यालाच आपण प्रथम घटक चाचणी असं सुद्धा म्हणतो. तर ही जी तुमची टेस्ट आहे ही आता लवकरच सुरू होणार आहे. तर या टेस्टसाठीचा पेपर एकूण किती मार्क्सचा असणार आहे, कशा प्रकारचे क्वेश्चन विचारलेले असणार आहेत, क्वेश्चन्ससाठी मार्किंग सिस्टीम कशी असणार आहे, हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमधून समजणार आहे. जर स्टुडंट तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा. म्हणजेच इतर सब्जेक्टचे सुद्धा जेव्हा मी पेपर्स अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. तर तुमची जी इव्हॅल्युएशन टेस्ट नंबर 1 आहे त्याचा फॉर्मॅट हा अशा प्रकारचा असणार आहे. इथे हे लिहिलेलं आहे बघा, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन टेस्ट नंबर 1, स्टँडर्ड आहे 7, सब्जेक्ट सायन्स आणि टोटल मार्क्स असणार आहेत 20 मार्क्सचा हा पेपर असणार आहे. तर इथे स्टुडंट नेम लिहायचं आहे, तुमचं नाव, तुमचं स्कूल नेम, रोल नंबर आणि त्या दिवसाची जी तारीख असेल ती. तर पहिल्यांदा बेसिक्स जे होते ते क्लिअर केले आपण. त्यानंतर आता बघूयात बेसिक फॉर्मॅलिटीज क्लिअर केले. देन फर्स्ट क्वेश्चन कसा आहे बघा. क्वेश्चन फर्स्ट, फिलिंग द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा. आणि हा क्वेश्चन आहे 3 मार्क्ससाठी. तर प्रत्येकसाठी एक एक मार्क्स असणार आहे. ओके, सो तुम्हाला या ठिकाणी मी क्वेश्चन सुद्धा दिलेले आहेत आणि त्याचबरोबर त्या क्वेश्चनचं आन्सर काय असणार आहे हे सुद्धा इथे मी देत आहे. So chala, let's start to the first question. Capacity of air to hold moisture depends upon the of the air. So याचा आन्सर आहे टेम्परेचर. Capacity of air to hold moisture depends upon the temperature of air. Then second question. Salt is a type of a food preservative. And the answer is salt is a natural type of a food preservative. Then third, while freezing the of water is lowered. And the answer, while freezing the density of water is lowered. फर्स्ट क्वेश्चन आपला कंप्लीट झालेला आहे स्टुडंट. सेकंड क्वेश्चन आपण बघणार आहोत. सेकंड क्वेश्चन आहे मॅच द पेअर. ओके, सो हा जो क्वेश्चन आहे हा फॉर 4 मार्क्स आहेत. 4 मार्क्स अलोकेट केलेले आहेत. त्याच्यामध्ये ए ग्रुप अँड बी ग्रुप हे 2 ग्रुप दिलेले आहेत आणि आपल्याला हे मॅच द पेअर्स मॅच करायचे आहेत. ओके, सो त्याच्यामध्ये फर्स्ट ए ग्रुपमध्ये दिलेलं आहे लोटस, देन एअर, then parasitic plant and aloe. ओके, सो इथे आपण ॲलोवेरा असे लिहूया. सो बी ग्रुपमध्ये आहे स्कॅटरिंग ऑफ लाईट, कस्काटा, अडॅप्टेड टू लिव्ह डेझर्ट अँड अडॅप्टेड टू लिव्ह इन वॉटर. सो आता बघा, लोटससाठी पेअर येणार अडॅप्टेड टू लिव्ह इन वॉटर. Then air साठी येणार scattering of a light. Then parasitic plant is the cascata and aloe vera is for adapted to live in a desert. So अशा प्रकारचे हे पेअर आपण मॅच केलेले आहेत आणि हा क्वेश्चन होता 4 मार्क्स साठी. क्वेश्चन थर्ड आहे गिव्ह रिझन, म्हणजेच कारणे द्या. मग त्यासाठी सुद्धा 4 मार्क्स अलोकेट केलेले आहेत. याच्यासाठी 2 मार्क्स असणार, या क्वेश्चनसाठी 2 मार्क्स असणार. सो फर्स्ट बघा, एअर इज अ होमोजेनियस मिक्सचर ऑफ व्हेरियस गॅसेस अँड गिव्ह द रिझन. ओके, आन्सर, एअर इज अ मेड ऑफ ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड, वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल्स. All these are in a different proportions, so there is air is a mixture. हे झालं याचा आन्सर, राईट. 2 मार्क्सला हा क्वेश्चन विचारलेला आहे. देन सेकंड क्वेश्चन बघा काय आहे. बटरफ्लाईज हॅव अ लॉंग ट्यूब लाईक प्रोबोस्किस
ओके, सो याचा आन्सर इथे दिलेला आहे. होलोजिक मोड ऑफ न्यूट्रिशन मीन्स द फीडिंग ऑफ सॉलिड अँड लिक्विड फूड बाय ॲनिमल्स. Butterflies live on a nectar from flowers. Therefore, to suck the nectar from flowers, they have a long tube-like structure called proboscis. ओके, थर्ड क्वेश्चन कंप्लीट झाला आहे. स्टुडंट, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. नाव क्वेश्चन 4, गिव्ह 2 एक्झाम्पल ऑफ इच अँड दिस क्वेश्चन इज फॉर 5 मार्क्स. खूप सोपा क्वेश्चन विचारलेला आहे. 5 मार्क्स जे आहेत हे तुमच्या हातचे मार्क्स आहेत. फर्स्ट बघा, स्पायनी स्टेम, त्याचे एक्झाम्पल आहे कॅक्टस, सिल्क, कॉटन. सेकंड आहे रेड फ्लावर्स, रेड फ्लावर्सचे एक्झाम्पल आहे हिबिस्कस अँड रोज. थर्ड आहे मेनी सीडेड फ्रूट्स, जास्त बिया असलेली फळ कोणती, जॅकफ्रूट अँड कस्टर्ड ॲपल. देन फोर्थ, लीव्ज ॲट क्लोज्ड ॲट नाईट, म्हणजे ज्याची पाने रात्री मिटतात ते आहे मिमोसा प्लांट अँड गुलमोहर. आणि फिफ्थ आहे सिंगल सीडेड फ्रूट्स, एकच बी असलेले फळ, मँगो अँड जामून. ओके, सो दिस हा जो फोर्थ क्वेश्चन होता हा आपण कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट फिफ्थ क्वेश्चन आहे ड्रॉ द डायग्रॅम, आणि हा 2 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे. ओके, सो डायग्रॅम तर ड्रॉ व्यवस्थित करायची आहे, त्याच्यासाठी जी नावं असतात, नोटिफिकेशन असतात ते सुद्धा व्यवस्थित द्यायचं आहे. आणि ही डायग्रॅम ड्रॉ करायला सांगितलेली आहे व्हर्टिकल सेक्शन ऑफ हिबिस्कस फ्लॉवर. तर तुमच्या बुकमध्ये ही जी डायग्रॅम आहे ही अगदी व्यवस्थित दिलेली आहे. त्या डायग्रॅमचा तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे आणि ती व्यवस्थित ड्रॉ करायची आहे. सिक्स्थ क्वेश्चन, प्रिपेअर अँड कम्प्लीट द फॉलोइंग फ्लो चार्ट अकॉर्डिंग टू टाईप ऑफ न्यूट्रिशन. तर टाईप ऑफ न्यूट्रिशन्सनुसार हा जो चार्ट आहे हा आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. सो बघा, हा चार्ट आहे आणि याचं उत्तर असणार अशा प्रकारे. न्यूट्रिशनमध्ये 2 प्लांट्स अँड ॲनिमल्स. देन प्लांट्समध्ये असणार ॲटोट्रोपिक, हेट्रोट्रोपिक अँड सिम्बायोटिक. राईट, हेट्रोट्रोपिकमध्ये पुन्हा इन्सेक्टिव्हर्स अँड स्पायरोफायटिक. देन ॲनिमल्समध्ये असणार होलोजिक, स्पायरोजिक अँड पॅरासिटिक. अगेन पॅरासिटिकमध्ये असणार एक्टोपॅरासिटिक अँड एंडोपॅरासिटिक. ओके, सो अशा पद्धतीने हा चार्ट आपला कंप्लीट केलेला आहे आपण. आणि ह्या चार्ट कंप्लीट करण्यासाठी टोटल 3 मार्क्स आहेत. सो स्टुडंट, हा जो 7th स्टँडर्डचा सायन्स या सब्जेक्टचा हा जो पेपर आहे हा पेपर आपण कशा पद्धतीचा असणार हे बघितलेला आहे. आणि हा पेपर फॉर प्रॅक्टिस पेपर मी तुम्हाला देत आहे. याच्यानुसार तुम्हाला समजलं असेल की कशा प्रकारचे क्वेश्चन असणार आहेत, किती मार्क्ससाठी असणार आहेत. सो तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय अँड ऑल द बेस्ट.